जेव्हा अंधकार सर्वत्र पसरला होता आणि अधर्म तीव्र गतीने वाढत होता, तेव्हा अयोध्येमध्ये एक असा तेजस्वी बालक जन्माला आला, ज्यांनी अधर्माचा संपूर्ण खेळच पलटून टाकला। जेव्हा रावणाने सर्व देवतांना त्रस्त केले आणि पृथ्वीवर सर्वत्र अत्याचार सुरू होते, तेव्हा अयोध्येमध्ये राजा दशरथांवर एक वेगळेच संकट होते। अनेक वर्षानंतरही त्यांना अपत्य प्राप्त होत नव्हते। तेव्हा राजा दशरथांनी ऋषी ऋष्यशृंग यांच्या सल्ल्याने पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला। त्यानंतर राजा दशरथांना 4 दिव्य पुत्ररत्न प्राप्त झाले आणि त्यांपैकी एक म्हणजे श्रीराम। आणि हाच दिवस आपण रामनवमी म्हणून साजरा करतो, कारण श्रीराम हे केवळ एक राजकुमार नव्हते, तर ते मर्यादा, आदर्श, निष्ठा, प्रेम आणि न्यायप्रियतेचे प्रतीक होते। त्यांची कथा केवळ रावणावर विजय मिळवण्यापुरती मर्यादित नाही, तर ती आपल्याला शिकवते की एक चांगला भाऊ, चांगला मुलगा, पती आणि एक आदर्श राजा कसा असावा। जीवनामध्ये कितीही संकटे आली तरी कधीही धर्म सोडू नये, सत्याच्या मार्गावर चालत आपले कर्तव्य पार पाडावे, हेच श्रीराम आपल्याला शिकवतात। रामनवमीच्या दिवशी अनेक जण राम जन्मोत्सव साजरा करतात, भजन कीर्तन करतात आणि काही जण व्रतही ठेवतात। पण खरी पूजा तेव्हाच साध्य होते जेव्हा आपण आपल्या आचरणामध्ये रामाचे गुण आणतो, त्यांच्या सिद्धांतांचे पालन करतो आणि धर्माच्या मार्गावर चालतो। जय श्रीराम।